Start. Good morning, students. Good morning, sir. This is S.P. Javalkar from Creative English School, B. Defining Chhatrapati Sambhaji. Since last 2 days, we are learning mathematics of standard 9 and the subject is geometry. In maths 2, I told mathematics is maths 2, is maths 1 is algebra. Here now the last point is there, that equation is given. So we have to plot the point and draw the line. Which equation it is? Who can read this? काय लिहिलेले आपण? Linear equation into value. Very good. बहुत अच्छा आंसर है. Suraj, best. Linear equations in two variables. दो वेरिएबल कौन से हैं उसमें? X and Y. आता काय करायचं? याचे कमीत कमी 3 पॉइंट प्लॉट करायचे. असा एक बॉक्स तयार करायचा. 1, 2, 3, 4. तो X आणि Y. आता मनाने आपण X समजा 0 घेतलं. 2 into 0 minus Y plus 1 equal to 0. आता 0 ने मल्टिप्लाय केलं तर 0 चे minus Y आणि हा प्लस 1 तिकडे अगोदरच घेऊन टाकायचं -1. minus Y equal to -1. दोन्हीकडे मायनस मायनस आहे तर प्लस प्लस. Y equal to 1. हे झालं एक पॉइंट. त्याच्यानंतर दुसरा काय? 2x minus y. याला पहिलेच इकडे 1 ला तिकडे घेऊन ठेवायचं -1. मग आता काय घ्याल तुम्ही? x च्या ऐवजी 1 घ्या. x च्या जागी 1. काही घेऊ शकता, y ची पण व्हॅल्यू घेऊ शकता आणि त्याला डिस्प्लेसमेंट करायचं -1. 2 1 जा 2 -y equal to -1. हे +2 तिकडे गेल्यानंतर -2 होते. म्हणजे -y equal to -1 आणि -2 म्हणजे दोन्ही मायनस असलं की ॲडिशन करायचे. -3. y equal to 3. मायनस मायनस दोन्हीकडे येतं, प्लस प्लस करता येतं. मग इथं आलं 3. आता एक पॉईंट प्लॉट झाला, 2 पॉईंट झाले. आता तिसरा घ्यायचा. इथंच गेलं. कसं घ्याल? शिवराज सांग, तुला काय घ्यावं? शेवटची व्हॅल्यू मोठाले व्हॅल्यू नाही घ्यायचे, छोटे छोटे घ्यायचे. ठीक आहे. आता इथं 2 आहे म्हणजे 2 ने डिव्हिजन जाणारी व्हॅल्यू घ्यायची. आता अंदाजा बघा, इथं जर समजा 3 जर घेतलं किंवा 4 जर घेतलं तर इकडे गेल्यानंतर ते 3 होईल. नाही, 3 जर घेतलं तर इथे गेल्यानंतर +3 होईल. म्हणजेच काय? 2 येईल. बघा, x minus y, 2x minus y equal to -1. -y च्या जागी किती घ्यायचे म्हणतो मी तुम्हाला आता? -2 फक्त, -2 नाही किंवा 3 घ्या. घेतलं. वायचं किती घेतलं? 3. पण तेच रिपीट झालं, इकडचं आलं ते 1 येईल. मग आणखी कोणते घेता? कोणताही ऑड नंबर घ्यायचा. 5 घेऊया. वायच्या जागी 5. मग इथं वायचं 5 लिहून टाकू. ठीक आहे. 2x minus 5 equal to -1. कशाची व्हॅल्यू ठेवू शकतो, पण डिव्हिजन केलं पाहिजे. -1 आणि -5 तिकडे गेल्यानंतर +5. मग 2x equal to 5 मधून 1 गेला म्हणजेच काय राहिलं? 4. 2 1 जा 2, 2 2 जा 4. x equal to काय आलं मग? 2.
बस झाले. असे 3 पॉईंट प्लॉट करायचे. आता तुम्हाला माहिती आहे दिस इज व्हर्टिकल इज वाय ॲक्सिस आणि हॉरिझॉन्टल इज and this is origin +1 +2 +3 +4 +5 +6. आता याच्यामध्ये हायेस्ट किती आलेला आहे 5. मग 5 पर्यंत प्लॉट करायचे सगळे. मग कोणत्याचं येतं 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4 -5. Here 1 2 3 4 5 6 एखादा जास्त करून ठेवते -1 -2 -3 -4 -5 -6. तो अपर साइड -1 -2 -3 -4 -5. इथे तुमचं लक्ष आहे का नाही ते बघत होतो. कळालं. वरची जी लाईन असते ती अबव इज द प्लस आणि लोअर इज द मायनस आहे सगळ्याचं लक्ष. म्हणजे काल शिकलेलं तुम्ही विसरलेलं नाही. आता प्लॉट करायचं कसं 0 आणि 1. मग एक्सचा 0 एक्सवर जायचंच गरज नाही. वायच्या याच्यावर जायचं 1 आणि 3 1 आणि 3 असं जायचं. हे 1 आणि 3 दुसरा पॉईंट. आणि इथं 2 आणि 5 2 आणि इकडे कुठं जायचं 5 झालं. आणि स्केल घ्यायची. स्केल आहे का मोठी कोणाकडे? यस. व्हेरी गुड स्केल. बहुत अच्छा लगा. आपल्याकडे मोठा कंपास बॉक्स पण आहे. आणि या लाईनला काय नाव द्यायचं 2x - y + 1 = 0 झालं. हे तर 2-4 मार्क. फिनिश. थँक्यू and have a nice day.